आज हेल्दी फूड बँक या व्यवस्थेला 3 वर्ष पूर्ण झाली. सुरुवातीला ही व्यवस्था फक्त माझ्या परिवारापुरतच मर्यादित होती, पण हळूहळू परिसरातील इतरांनाही याचे महत्त्व पटू लागले. पुणे आणि उपनगरातून माझ्या मैत्रिणी, आमच्या ओळखीची कुटुंबे याच्यामध्ये सामील झाली आणि आम्ही एकत्र आलो. आमचा समूह तयार झाला आणि आमच्या कुटुंबातीलच लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्वांचे आरोग्य राखण्यासाठी आमचा एकत्रित प्रवास सुरू झाला. हेल्दी फूड बँक हा समूह फक्त भाजीपाला आणि धान्य याचं विक्रीसाठी किंवा हे घेण्यासाठी नसून याच्या पाठीमागे एक विचार आहे. ही एक छोटीशी चळवळ आहे असं म्हणता येईल की निसर्गाचं एक्सप्लॉयटेशन, निसर्गाचं डिप्लेशन न होण्यासाठीचा हा एक छोटा मार्ग म्हणता येईल, छोटीशी चळवळ म्हणता येईल. पण त्यासोबत संबंध हा आधार घेऊन, म्हणजे मानव संबंध हा आधार घेऊन निसर्गाचं संवर्धन कसं करता येईल त्यासाठीची ही छोटीशी चळवळ असं म्हणता येईल. शुद्ध नैसर्गिक अन्न म्हणजेच औषध होय. असे अन्न सेवन केल्यास आपल्या शरीर यंत्रणेवर अतिभार येत नाही, तर मला असं वाटतं औषधांची पण गरज पडत नाही. पण हल्ली आपण बघतो आहोत सगळीकडे अति रसायनांचा वापर सुरू आहे. रासायनिक शेतीचा सुळसुळाट झाला आहे, पण आपल्याही आरोग्यावरती वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसतोय. सो अशा परिस्थितीमध्ये शेतकरी दादा ते थेट ग्राहक अशी एक वितरण साखळी तयार केली तर, असा विचार पुढे आला आणि तो एकमताने मान्य पण झाला. मग भाजीपाला, फळे आणि इतर जिन्नस जी आम्ही बाजारातून घेत होतो ती थेट शेतकरी दादांकडूनच घ्यायचे ठरले आणि यासाठी आम्ही एकमताने कामाला लागलो. आणि आता अशी यंत्रणा पुण्यामध्ये कोथरूड, बावधन, पाषाण, अशोकनगर, निगडी पिंपरी, सहकारनगर, बिवेवाडी, देशपांडीपुरम इतर ठिकाणी सुरू आहे. या समूहामध्ये जे नैसर्गिक भाजीपाला आणि धान्य आपण म्हणतोय, तर यामध्ये ZBNF आणि SPNF करणारे शेतकरी दादा आणि ताई, त्याचप्रमाणे गोआधारित शेती करणारे शेतकरी दादा आणि ताई आणि पार्माकल्चर शेती करणारे पण यांना आपण समाविष्ट केलेलं आहे आणि त्यांचं भाजीपाला आणि धान्य हे आपण देतोय. आज आरोग्यदायी आयुष्य कुणाला नको आहे? सर्वांनाच हेल्दी जगायला आणि मनोसक्त जगायला आवडतं. म्हणूनच आम्ही आमच्या या यंत्रणेत समविचारी अशा सर्व लोकांना सामील करून घ्यायचे ठरवले और कारवा आगे बढ़ता गया. सिक्के के दो पहलू होते हैं. तसं आता आमची बाजू किंवा आपली बाजू आपल्याला माहितीच असते की आम्हाला हे हवंय, हे नकोय. पण हे हवंय हे नकोय देताना समोरचा माणूस किती कष्ट करतोय, समोरच्या माणसाला ते देण्याकरता काय काय करावं लागतंय. हे जसं आपण आता भाजी आपण आणतो, घेतो, आपल्याला भाजी समोर आली की आपण भाजी करतो. पण ती भाजी उगवण्याकरता त्याचा काय 3 महिने पिरियड असतो. साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये भाजी उगवली जाते. ते बियाणं पेरणं, त्याची निगा राखणं, ते सगळं जे आहे ते शेतात गेल्याशिवाय कळत नाही. आणि शेतात गेल्यावर तिथे किती विपरीत परिस्थितीमध्ये ती लोक कामं करत असतात हे लक्षात येत नाही. आणि ते बघितल्याशिवाय तुमच्या आपल्या मनातले किंतु जाऊ शकत नाही. आपल्याला जे वाटतं की यात काय आहे, तर ते तिथे बघितल्याशिवाय यात काय याचं उत्तर मिळत नाही. तिथे आता सुट्टी घेतली तरी आपल्याला पगार मिळतो, पण तिथे त्या लोकांना एकही दिवस, एकही तास सुट्टी नसते. आणि रविवारी आपल्याकरता भाजी आणतात, तो रविवारी अख्खा त्यांचा जातो. आणि अशातही काही लोक अशी असतात की काय दादा आम्ही तुमच्यावर अवलंबून होतो. पण हे तिथे जाऊन बघून आल्यावर जर बदल झाला तर खरंच खूप वर्णनीय आहे तो. कारण तेव्हा खरं कळेल, जाणीवा होतील की नाही हे असं आपल्याला नुसतं म्हणणं सोपं आहे, पण ते तितकं सोपं नाही आहे.
आपल्या आहारामध्ये आज रसायनयुक्त जो भाजीपाला किंवा धान्य आहे त्याला आपण रिप्लेसमेंट म्हणून नैसर्गिक भाजीपाला आणि धान्य घेऊ शकतो आणि त्याच अर्थाने आम्ही काही शेतकरी त्यांना आता घरात नियमित रोज लागणाऱ्या वस्तू किंवा जिन्नस आम्ही शेतकरी दादांच्या समन्वयातून सर्वांना पुरवित आहोत. आज या शहरामध्ये हेल्दी फूड बँकसारखे 12 ते 13 ग्रुप आहेत. म्हणजे प्रत्येक समूहामध्ये आपण म्हणूया की 200 ते 250 मेंबर्स असतातच. तर असं जर आपण म्हटलं तर 2000 ते 2500 असे कुटुंब जोडलेले आहेत आणि त्यांची मागणी नैसर्गिक भाजीपाला आणि धान्यासाठी असते आणि शेतकरी पण त्यांची मागणी, त्यांची आवश्यकता दर आठवड्याला 1 तास येऊन पूर्ण करत असतात. आणि यामध्ये प्रत्येक ग्रुपला म्हणजे 12 ते 13 ग्रुपला कोऑर्डिनेटर्स आहेत आणि विशेष आनंद असा आहे की ह्या सगळ्या कोऑर्डिनेटर्स या महिला आहेत. हेल्दी फूड बँक आता ह्याच्या नावातच सगळं सामावलेलं आहे. हेल्दी फूड आणि बँक म्हणजे या इथे आपल्याला खूप काही हेल्दी खायला प्यायला मिळणार आहे, भाज्या बाय. पण ह्याच्यात इथे मला नुसतंच हेल्दी फूडपेक्षा बरोबर मला खूप मैत्रिणी मिळाल्या, खूप लोक ओळखीची झाली, खूप चांगले विचारांची देवाणघेवाण झाली, खूप मुद्दे लक्षात आले आणि त्याच्यातूनच असं लक्षात आलं की हे सगळे बरेच लोक ह्याच्यातले पर्यावरण प्रेमी आहेत. आणि त्या पर्यावरण प्रेमीमध्ये जेव्हा प्लास्टिक बंदीचा विचार आला, म्हणजे हे पुढे आलं की आता प्लास्टिक बंदी आहे आणि हे, तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण सगळ्यांनी कापडी पिशव्या वापराव्या. मग मी कापडी पिशव्या शिवून ग्रुपवर फोटो टाकले की आपण सगळ्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात, कोणाला हव्या असतील तर मी शिवून देईन. आणि बऱ्याच जणांनी घेतल्या पण. आणि मग हळूहळू सगळ्या शेतकरी दादांना पण आम्ही कापडी पिशव्या दिल्या की तुम्ही जे काय आणाल ते कापडी पिशव्यातून आणा, प्लास्टिकमध्ये नको. प्लास्टिकमध्ये खराबही होतं आणि आता आपण नाही वापरायचं आहे, आपण सगळे पर्यावरणप्रेमी आहोत तर आपल्यापासून सुरुवात करूया. आपल्याला जोरात सगळ्यांना सांगता येईल की आमच्याकडे मुळीच आम्ही प्लास्टिक वापरत नाही. आणि सगळ्या शेतकरी दादांना पण ते खूप मान्य झालं, सहजपणे त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि सगळेजण कापडी पिशव्या घेऊन येत होते, कापडी पिशव्यांमध्ये भाज्या आणत होते. आणि आता आमच्या ग्रुपवर चुकून जरी प्लास्टिकची पिशवी आली तरी ती आम्ही त्यांना परत देतो किंवा ती आम्ही प्लास्टिक जिथे एकत्र केलं जातं, घेतलं जातं त्यांना देतो. आमच्याकडे शक्यतोवर काय 90% आम्ही प्लास्टिक वापरत नाही. आणि आता जे नवे शेतकरी येत आहेत ज्यांना माहीत नाही आहे की प्लास्टिक नाही आणायचं आहे, त्यांना पण आम्ही सांगायला लागलो आहे आणि त्यांनी पण ते सहज ॲक्सेप्ट केलं आहे. आपल्या आहारामध्ये आज रसायनयुक्त जो भाजीपाला किंवा धान्य आहे त्याला आपण रिप्लेसमेंट म्हणून नैसर्गिक भाजीपाला आणि धान्य घेऊ शकतो आणि त्या अर्थाने आपण निसर्गाचं संवर्धन काही प्रमाणात असं करू शकतो. रविवारी जर कोणी विचारलं की आपण हा कार्यक्रम करूया का, आपण जायचं का, तर मी सगळ्यांना सांगते नाही, रविवार सकाळी माझी भाजी डे असतो, तो मी अजिबात मिस करू शकत नाही. इवन शनिवारी पण जर कुठे नाईट आऊटला वगैरे जायचं असेल तर मी 9 वाजता घरी असते, कारण 9:30ला मला भाजी घ्यायला जायचं असतं. आणि तो एक दिवस जर हुकला तर अख्खा पुढचा आठवडा कसा जाईल या चिंतेत, तो अख्खा दिवस त्या चिंतेतच जातो. कारण आता या पुढच्या आठवड्यात काय करायचं, मग परत कसं मिळणार, मग काय होणार असं. त्यामुळे तो नाही, तिथे जायचंच असतं ते. आणि आता ते मिस नाही करू शकत. निसर्गातून असे नैसर्गिक अन्न मिळवण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे आणि ते नैसर्गिक अन्न मिळवण्याची एक पद्धत आहे, एक तऱ्हा आहे. पण हल्ली आपण ही पद्धतच विसरत चाललो आहोत. आपण निसर्गाकडनं घेतच आहोत आणि ओरबाडून घेत आहोत असंच दिसतंय. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रयत्न म्हणजे हेल्दी फूड बँक. ह्या व्यवस्थेला एक विचाराचा आधार आहे. तर तो विचारांचा आधार आपण 5 बिंदूंमध्ये असा मांडू शकतो की पहिला बिंदू असा आहे की स्वास्थ्य, की प्रत्येक मानवाचं स्वास्थ्य ठीक राहील तर त्यासाठी त्याला काय गरज आहे, तर त्यासाठीचा हा एक पार्ट की त्याला नैसर्गिक भाजीपाला आणि धान्य मिळेल, हा एक पार्ट. दुसरा पार्ट आहे की उत्पादन, तर शेतकरी दादा आणि ताईंनी उत्पादन कशा प्रकारे करावं जेणेकरून की निसर्गाचं संवर्धन होईल, हा एक दुसरा बिंदू त्यामध्ये आला की ज्यामध्ये रसायनमुक्त असं उत्पादन त्यांनी केलं. तिसरा पार्ट आहे की वितरण,
आज वितरणमध्ये की मध्यस्थी माणसं खूप पैसा घेतात, पण आज इथे जो शेतकरी ताईदादा येतात तर त्यांना डायरेक्ट आमचे जे मित्र परिवार जे त्यांच्याकडनं घेतात तर डायरेक्ट पैसा त्यांना जातो. तर वितरणमध्ये पण जे ज्यांचा श्रम आहे, जे श्रमशील आहेत, तर त्या श्रमाचा पैसा डायरेक्ट मोबदला त्यांना मिळतो आहे. चौथा बिंदू आपण असा म्हणू शकतो आहे की संबंध आधारित. तर ही व्यवस्था संबंध आधारित आहे. म्हणजे याला आपण न्याय पण म्हणू शकतो की प्रत्येकजण म्हणजे जो शेतकरी इथे त्याचं धान्य विकतो, त्याचे शेतीचा भाजीपाला विकतो, तो पण खुश असतो आणि जे ग्राहक म्हणजे जे आमचा परिवारातले लोक माणसं हे जे घेतात ते पण खुश असतात. तर याला आपण असं म्हणू शकतो की देणारा पण आणि घेणारा पण सॅटिस्फाईड असतो. तशी ही व्यवस्था. आणि पाचवा पार्ट म्हणजे की याच्यातनं अवेअरनेस क्रिएट होतो आहे. तर अवेअरनेस कशाचा क्रिएट होतो आहे की निसर्गाचं संवर्धन करण्यासाठीच्या काय काय लागणार आहे. म्हणजे एक फक्त आहारासाठी तुम्ही चांगलंच पिकवा किंवा नैसर्गिक पिकवा, रसायन घेऊ नका, हा एक पार्ट तर आहेच. पण दुसरा पार्ट आहे की प्रोसेसिंग करत असताना त्यामध्ये अल्टरेशन न होता प्रोसेसिंग कसं राहील, तो पण एक दुसरा पार्ट आहे. तिसरा आहे की निसर्ग म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, तर याच्याबद्दलचे पण अवेअरनेस मेसेजेस हे आमच्याकडनं जातात की एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटनेस म्हणजे माणसाचं निसर्गासोबत कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असायला हवं. तर मला असं वाटते की ह्या ग्रुपचं एक उद्दिष्ट आहार हा एक नसून पण त्यामागे एक विचारधारा आहे. आणि ती विचारधारा असं आहे की ह्या अस्तित्वामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्ट हे एकमेकांशी पूरक आहे, कॉम्प्लिमेंट आहे. आणि हा कॉम्प्लिमेंट दिसणं ही एक दृष्टी आहे. तर ह्या दृष्टीला समग्रतेला आणणं मला असं वाटतं की हा एक विचारधारा यातनं आउटकम म्हणून येते. आणि त्यातनं एक छोटासा पार्ट आहारावर आम्ही फोकस केलेला आहे. शांति.